नमस्कार. एका छानशा रेसिपीसह मी मृदुला तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते. पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशा चटाकेदार स्नॅक सिरीजमध्ये आज आपण करतो आहोत मिक्स व्हेजी उत्तप्पा. या दाक्षिणात्य उत्तप्पा बॅटर करण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत, पण आज मात्र आपण सर्वांना घरी सहज करता येईल, घरातील साहित्यातच करता येईल अशा पद्धतीने ही रेसिपी करणार आहोत. व यासाठी आपल्याला उकडा चावल, चना डाळ वगैरे काहीही नको. अगदी रोज भात खिचडीसाठी जो तांदूळ आपण वापरतो ना, तोच तांदूळ आपण या उत्तप्प्याच्या बॅटरसाठी वापरणार आहोत. उत्तप्पा बॅटरचं साहित्य सर्वांना सहज मोजून घेता येईल अशा बेताने आपण घरातली ही वाटी मेजर म्हणून सेट केलेली आहे. तुम्ही वाटी बोल काहीही घेऊ शकता. तर 2 वाट्या मी हा रोजच्या वापरातला तांदूळ घेतला. तांदळाच्या बिलकुल अर्ध म्हणजे 1 वाटी उडदाची अशी पांढरी डाळ घेतली आहे आणि उडदाच्या डाळीचा अर्ध म्हणजे अर्धी वाटी आपण हे पोहे घेतले. जाड पातळ कुठलेही पोहे तुम्ही घेऊ शकता. पोह्यांच्या अर्ध म्हणजे पाव वाटी साबुदाणा घेतलेला आहे. लक्षात राहील प्रमाण अगदी सोपं आहे. आणि त्याचबरोबर आपण हे मेथी दाणे घेतलेले आहेत. हे 1 टीस्पून घेतलेले आहे. हे सर्व साहित्य आपण एका मोठ्या बोलमध्ये एकत्र केलं. 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर आपण 4 तास भिजत घातलेलं होतं. आता 4 तास झालेले आहे. हे बघा, यातील सर्व पाणी मी आता काढून टाकलेलं आहे. सर्व साहित्य छान भिजलं आहे. तर आपण मिक्सरमध्ये याला वाटून घेणार आहोत. पण भिजत घातलेलं जे पाणी होतं ना, ते आपण पूर्ण डिस्कार्ड केलेलं आहे. आणि आता गरज लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत मिक्सरवरती हे छान बारीक आपण वाटून घेणार आहोत. हे बघा, आपण मिक्सरवरती हे छान वाटून घेतलेलं आहे. बघा, स्मूथ असं बॅटर आपण तयार केलेलं आहे. आणि पाणी देखील आपण विशेष घातलं नाही. तुम्ही बघा, कन्सिस्टन्सी ठीक आहे. आता आपण हे फर्मेंट करायला ठेवणार आहोत. मी शक्यतो डब्यामध्येच फर्मेंट करायला ठेवते, म्हणजे जास्त फर्मेंट होऊन खाली पीठ पडतं ना, तर ती पण शक्यता राहत नाही. आणि दुसरं म्हणजे डबा व्यवस्थित झाकून आपल्याला ठेवता येतो. आपण एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि डब्याचं झाकण लावून आपण जवळजवळ 8 तास फर्मेंट करायला ठेवून देऊयात. आपण मिक्स व्हेजी उत्तप्पा म्हणजे उत्तप्पम करणार आहोत. तर त्याकरता आपण अनियन म्हणजे कांदा, टमॅटो आपण डिसीड केला, म्हणजे त्यातील रस आणि बी असतं ना, ते बाजूला केलं आणि बारीक चॉप करून घेतला. आणि त्याचबरोबर आपण सिमला मिरची घेतली म्हणजे कॅप्सिकम घेतले आणि कॅरेट म्हणजे गाजर ग्रेट करून घेतलं, किसून घेतलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त कांद्याचं टॉपिंग करून अनियन उत्तप्पा करू शकता किंवा टमॅटो उत्तप्पा करू शकता. पण आपण सर्व भाज्या वापरणार आहोत. मिक्स व्हेजी उत्तप्पा करणार आहोत ना आपण. तर तुम्हाला जो पदार्थ म्हणजे जी भाजी जास्त आवडते ती तुम्ही जास्त घ्या. आपण एका मिक्सिंग बोलमध्ये हे सर्व एकत्र करूयात. आणि त्याचबरोबर आपण बीट देखील घेतलेला आहे. पण जर ह्या सर्व भाज्यांमध्ये बीट घातलं तर बीटाचा रंग सर्व भाजीला लागेल, म्हणजे सर्व टॉपिंग्स लागेल. म्हणून आपण बीट मात्र असं बाजूला ग्रेट करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला या भाज्यांबरोबरच कोथिंबीर घालायची आहे. आपण छान बारीक कापून घेतली आहे कोथिंबीर भरपूर. ही कढीपत्त्याची 8-10 पानं ती देखील आपण बारीक कापून घेतलेली आहे. हिरवी मिरची 3 हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक कापून घेतलेल्या आहे. आणि हे ग्रेट केलेलं आलं 1 इंच आलं आपण ग्रेट करून घेतलं. तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक कापून देखील घेऊ शकता. हे सर्व आपण एकत्र करून घेऊ. आपल्याला यामध्ये मीठ किंवा तिखट असं काही घालायचं नाही आहे बरं का. हे टॉपिंग आपण असंच ठेवणार आहोत, कारण जर यात मीठ, तिखट, इतर मसाले घातले तर या भाज्यांना पाणी सुटेल, हो की नाही. आपण ह्या सर्व टॉपिंग उत्तप्पमचं ह्या सर्व भाज्या मिक्स करून घेऊ. बरं, मी ह्या घेतल्या म्हणून तुम्ही घेतल्याच पाहिजे असं काही नाही. तुम्ही तुमच्या आवडीचे टॉपिंग्स करू शकता. छान बारीक कापून घ्यायचे मात्र. चला, आपलं हे उत्तप्पमचं टॉपिंग तयार आहे. आता आपण एक मसाला मिक्स करून घेणार आहोत. आपण टॉपिंग्समध्ये तिखट मीठ घातलं नाही, बरोबर. तर एक वेगळा मसाला आपण वेगळा करून घेणार आहोत. तर यामध्ये आपण घेतलेला आहे 1/2 टीस्पून लाल मिरची पावडर,
टीस्पून आपण भाजलेल्या जिऱ्याची पावडर घेतलेली आहे, हाफ टीस्पून चाट मसाला आणि त्याचबरोबर 1 टीस्पून आपण हा सांबार मसाला घेतलेला आहे. तुम्ही यामध्ये सांबार मसाल्याऐवजी पावभाजी मसाला असे इतर मसाले घालून देखील ट्राय करून पहा, हां आवडेल. आणि त्याचबरोबर आपण घालतोय हाफ टीस्पून मीठ. हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात. हे आपलं उत्तप्पम मसाला मिक्स तयार आहे. हे बघा तुम्हाला दिसत असेल उत्तप्पमचं पीठ जे आपण फर्मेंट करायला ठेवलं होतं ना 8 तासानंतर बघा केवढं फुगून वर आलं आहे. म्हणूनच मी काय करते नेहमी डब्यामध्येच फर्मेंट करायला ठेवते. दिसत असेल तुम्हाला बघा किती छान फर्मेंट झालेलं आहे. याला आपण अगदी मिक्स करून घेऊया म्हणजे आपल्याला यात मीठ घालायचं ना तर आपल्याला अंदाज येईल की किती मीठ घालायला हवं, बरोबर. बघा आता पिठाचा आपल्याला अंदाज आलेला आहे. यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात. आणि आता आपल्याला कन्सिस्टन्सी चेक करायची आहे. शक्यतो अशी कन्सिस्टन्सी ठेवायची की तव्यावर घातलं की आपल्याला फारसं पसरावं लागू नये. पळीने पीठ घातलं तव्यावर की ते आपोआप पसरावं. आपण थोडंसं पाणी ॲड करूयात. हां आपलं नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी घातलं आहे मी थोडंसं. हे बघा म्हणजे तव्यावर घातलं की आपोआप पीठ पसरेल. परफेक्ट. चला आता आपण एकीकडे गॅसवरती तवा तापत ठेवलेला आहे तर उत्तप्पम घालूयात. गरम तव्यावरती आपण ऑइल लावून घेणार आहोत. हां आपण ब्रशने असं तेल लावून घेऊयात. आणि आपल्याला तवा फार असा गरम नको आहे. हां मीडियम हॉट असा तवा हवा आहे. चला आता आपण यावरती उत्तप्पा घालायचा. आपण फार मोठे घालणार नाही किंवा छोटेही नाही तर मीडियम आकाराचे उत्तप्पे घालणार आहोत. हे बघा असं पीठ घालायचं बघा आपोआप पसरतं. आणि हवं तर हलकेच त्याला आपण असं फिरवून घ्यायचं. गॅसची फ्लेम आपण लो टू मीडियम केलेली आहे. हे बघा त्याच्यावरती छान असे बुडबुडे येत आहेत की नाही. आता सेटल झालं पीठ की त्यावरती आपण जो स्पाइस मिक्स केलेला आहे म्हणजे मसाला मिक्स आपण तो भुरभुरतोय आधी. हां बोटाने आपण म्हणजे असं हाताने पसरून घालतोय आणि त्यानंतर आपण केलेलं टॉपिंग घालूयात. थोडंसं बीट देखील आपण घालतोय आणि हलकेसे टॉपिंग ह्या उत्तप्प्यावरती असे दाबून घेऊयात. आता आपल्याला मीडियम फ्लेमवरती हा उत्तप्पा शिजवायचा आहे. तो खालून तर भाजला जाणारच पण वरून देखील व्यवस्थित भाजला जावा. भाजला जावा म्हणजे थोडासा तो शिजावा वरचं टॉपिंग म्हणून आपण त्यावर झाकण घातलेलं आहे. हां आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियमच्या मध्ये आहे. 1 ते 2 मिनिटं खालची बाजू शेकायला लागेल. चेक करूयात आपण. अशा कडा सोडून घ्यायच्या आधी. हां बघूयात. हो खालून अगदी छान झाला. आता आपल्याला त्याला फ्लिप करायचं म्हणजे उलटवायचा. पण आता आपण याला फ्लिप केल्यावर उलटवल्यावर ह्या भाज्या ह्या व्हेजीस तव्याला चिटकू नये म्हणून आपण काय करणार थोडंसं त्यावरती ऑइल घालतोय म्हणजे त्या व्यवस्थित भाजल्या जातील. याऐवजी तुम्ही साजूक तुपावर देखील हा उत्तप्पम करू शकता. बघा किती सुरेख रंग आलाय की नाही. आता आपल्याला या तव्यावरती झाकण ठेवायची अजिबात गरज नाही कारण ऑलरेडी हा ह्या बाजूने भाजलेला आहे की नाही. म्हणून आपण आता झाकण ठेवायचं नाही. फक्त खालची बाजू व्यवस्थित रोस्ट होईल भाजलं जाईल तोवर आपण याला शेकून घेऊयात. चेक करूयात खालची बाजू शेकल्या गेली का ती. हे बघा छान शेकली गेली आहे हो की नाही. मस्त लालसर कलर आलेला आहे. आपला उत्तप्पम तसा रेडी आहेच. फक्त यावर आपण एक बटर घालूया थोडंसं आणि प्लेटमध्ये
काढून घेऊया। हे बघा जळून दाखवते कसला सुरेख झालाय की नाही। गरमागरम आपण सर्व पण करूया आणि दुसऱ्या बाजूला पुढचा उत्तप्पा घालूया। हलकासा ऑइल ब्रश, आणि आधी दाखवल्याप्रमाणे हा उत्तप्पा देखील छान खालून वरून लालसर रंगावरती भाजून घेऊयात। काय मग खवय्यांनो, कसा वाटला आपला दाक्षिणात्य मिक्स व्हेज उत्तप्पा, म्हणजेच आपला सर्वांचा ओळखीचा उत्तप्पा? तोंडाला पाणी सुटले की नाही? स्वयंपाकघरातील नित्याचे साहित्य, सोपी कृती व पोटभरीचा मेनू, शिवाय एवढा टेस्टी की चटणी, बटर किंवा नुसत्या केचप बरोबर देखील भन्नाट लागतो। सांबारची आठवण देखील होणार नाही। तेव्हा नक्की ट्राय करावा। आपल्या रेसिपीचा फोटो मृदुलाज किचन या इन्स्टा अकाउंटला टॅग करा आणि हो, अशा छान छान रेसिपींसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स देखील चेक करत चला। परत भेटूत अशी छानशी चटकदार स्नॅक रेसिपी घेऊन। तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।